afternoon, students. In today's lecture, we discuss the embryological evidence to study the evolution. In last lecture, we discussed the connecting link evidences of different animals. But in today's lecture, we focus on the embryological evidences of evolution. Von Baer 1792 to 1867 studied the development of embryo of different vertebrates and revealed that there are striking similarities in their development although they belong to different groups. वोन बियर नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने जेवढे पण वर्टिब्रेट्स आहेत त्या वर्टिब्रेट्स ची जी डेव्हलपमेंटल स्टेज आहे त्या डेव्हलपमेंटल स्टेज मध्ये एम्ब्रियो जो फॉर्म होतो त्याचं स्टडी केली, त्यांची स्ट्रक्चरल स्टडी केली. त्याच्यात त्याला असं दिसलं की ऑलमोस्ट डिफरंट ॲनिमल्सचा जो एम्ब्रियो आहे तो सिमिलॅरिटी शो करतो. With this study, he put forth his theory of recapitulation, which stated that during developmental period, evolutionary stages undergone by the ancestral individuals during the process of evolution are repeated. Haeckel, 1834 to 1990, supported this view and termed this as a biogenetic law. त्याच्यानंतर हेकलने या स्टडीला एम्ब्रियोलॉजिकल स्टडीला पुढे पुटफोर्थ केलं आणि एक लॉ सांगितला दॅट इज अ बायोजेनिक लॉ. अकॉर्डिंग टू दिस लॉ ऑन्टोजेनी recapitulates phylogeny. In other words, during developmental stages evolutionary history is repeated. Means जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंटल स्टेजेसची स्टडी करणार तेव्हा तुम्हाला असं कळेल की इव्होल्युशनरी रिपिटेशन होत आहे. ठीक आहे. या फिगर वरून तुम्हाला हे लक्षात येईल की फिश, सॅलमेंडर, टॉर्टॉइज, चिक, रॅबिट आणि मॅन ह्या डिफरंट वर्टिब्रेट्सचा जो एम्ब्रियो आहे पहिली रो त्या रो मध्ये जो तुम्हाला स्ट्रक्चर दिसतोय ते आहे एम्ब्रियोचं. ऑलमोस्ट सगळ्यांचा जो एम्ब्रियो आहे तो जवळपास सिमिलॅरिटी शो करतोय. प्रत्येकामध्ये गिल स्लिट्स आहे, टेलचा रिजन आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट स्टेज जी येते त्याच्यामध्ये थोडंफार डिसिमिलॅरिटी दिसत आहे आणि जेव्हा अडल्ट ॲनिमल तयार होतोय तेव्हा मग त्याच्यामध्ये डिफरन्स दिसतो. सो the comparative embryological studies have revealed that there was one developmental pattern that could be viewed as having undergone a series of branching. ठीक है. All multicellular animals start their development, you know very well, from the single zygote. Zygote पासून mitotic division, त्याच्यानंतर blastula formation, ब्लास्टुला स्टेज मध्ये मग एक्टोडर्म, एंडोडर्म लेअर, ब्लास्टोसिल कॅव्हिटी दिसते. तुम्ही लास्ट इयर मध्ये स्टडी केलेली आहे. त्यानंतर ब्लास्टुलाच्या नंतर गॅस्ट्रुलेशन येतं. ठीक आहे. 3 जर्माइनल लेअर असतात. एक्टोडर्म, एंडोडर्म, बेझोडर्म. सो दिस इज द डेव्हलपमेंटल पॅटर्न. ठीक आहे. सो another feature of the embryological development is that to serve link of all multicellular animals
is the embryological source of organ system. Now, there are different examples of recapitulation phenomena. त्यातलं बायोजेनेटिक लॉ शिकण्याचं एक खूप चांगलं एक्झाम्पल हे आहे की comparison of different vertebrates embryo to compare the stages in development. ठीक आहे, तुम्हाला जर एखादा क्वेश्चन असा विचारण्यात आला की रिकॅपिच्युलेशन थेरी किंवा बायोजेनेटिक लॉ थेरी स्टडी करायची असेल तर कोणतं सुटेबल एक्झाम्पल आहे, तर सुटेबल एक्झाम्पल आहे डिफरंट वर्टिब्रेट एम्ब्रियोची स्टडी आपण करून तो लॉ सांगू शकतो. सो आता बघा, all have similar pharyngeal arches and pharyngeal clips किंवा pharyngeal slits तिथे तुम्हाला दिसतील. ठीक आहे, पहिल्या एम्ब्रियो जो दिसतोय स्टार्टिंग स्टेज त्याच्यामध्ये at somewhat later stage in the series the limb bud primordial of forelimb and hind limbs are forming in all embryo in a similar way and all of them have an embryonic tail. सेकंड रो मध्ये बघा, सेकंड रो मध्ये तुम्हाला प्रत्येकाला फोरलिम्ब किंवा गिल्स सॅलमँडर फिश मध्ये फॉर्म झालेले दिसतील आणि इकडे रॅबिट मॅन याच्यामध्ये फोरलिम्ब हिंड लिम्बचे बर्ड्स फॉर्म झालेले तुम्हाला दिसतील. The embryo of the lizard, chick, monkey, man have strong resemblance. म्हणजे जर आपण लिझार्ड, ठीक आहे, लिझार्डचा, मंकीचा, मॅनचा, चिकचा जर हा स्टेजचा एम्ब्रियो पाहिला तर तो आपल्याला सिमिलर दिसतो. आपल्याला त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश करता येत नाही की हा मॅनचा आहे, हा लिझार्डचा आहे असं. याचा अर्थ काय होतोय? याचा अर्थ असा होतो की बोथ म्हणजे जे काही तेवढे ॲनिमल्स आहेत दे हॅव कॉमन अँसेस्टर. त्यांचा जो अँसेस्टर असणार आहे तो कॉमन असणार आहे. नाउ gills have formed from the tissue lining the gill clip of both fish and salamander. आता फिश आणि सॅलमँडर बघा, फिश आणि सॅलमँडर मध्ये गिल्स तुम्हाला तिथे फॉर्म झालेले दिसतील आणि नंतर फिन लाईक स्ट्रक्चर तुम्हाला तिथे दिसतंय. म्हणजे फिश आणि सॅलमँडर कसे आहेत? क्लोजली रिलेटेड आहेत. ठीक आहे. Now, in the developmental stage of mammalian embryo, समजा आपण मॅमेलियन एम्ब्रियोची स्टडी केली, मॅमल्सची एम्ब्रियोची स्टडी केली, तर त्याचं जे हार्ट आहे ते कसं आहे? हार्ट इज अ 4 chambered and the series structure is formed. But आपण जर फिशचा एम्ब्रियो बघितला तर फिशच्या एम्ब्रियो मध्ये त्याचं जे हार्ट असतं ते 2 chambered हार्ट आहे. That is, one is auricle and second is a ventricle. Second is a ventricle. Now, a similar example of recapitulation found in mammalian embryo. Mammalian embryo म्हणजे जर आपण मॅनचा एम्ब्रियो आपण बघितला तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चर जे आहे नंतरच्या स्टेजचे म्हणजे तिसरी जी रो आहे त्या तिसऱ्या रो मध्ये ह्या एम्ब्रियोची जी तुम्हाला फिगर्स दिसत आहेत ते प्रत्येकामध्ये डिसिमिलर कॅरेक्टर शो करतात. म्हणजे याच्या तिसऱ्या रो मधून आपण समजू शकतो की हा टॉर्टॉइसचा आहे, चिकचा आहे का रॅबिटचा आहे. ठीक आहे. So, this is a example of
or this is a embryological evidence for the study of evolution. आपण आतापर्यंत evidences बघत आलोय. आपण anatomical evidences पाहिलं, fossil evidences पाहिले, connecting link दिसतात आपल्याला ते evidences पाहिले, homologous organ, analogous organ, vestigial organs, त्या evidences वरून आपण evolution बघतोय. So हे animals मध्येच embryological evidences दिसून येतात असं नाहीये, तर plants मध्ये सुद्धा embryological evidences the recapitulation दिसून येतं. ठीक आहे. So this is all about the embryological evidences. Thank you very much.